तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण आता लावण्याच्या आईला सौदामिनी देशमुखला चांगलं पाणी पाजणार आणि दुसऱ्या बाजूला आता इकडे वल्लरी मामीची सुद्धा सगळी मस्ती जिरवणार. आता नेमकं काय घडतं कसं घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता सौदामिनीने लावण्याच्या आईने जसं वल्लरीने सांगितलेलं असतं तसं ईश्वरी अर्णवचं ते मशीन खराब करून टाकलेलं असतं. आता ऐन मुमेंटवरती मशीन नसल्यामुळे खूप मोठा गोंधळ झालेला असतो. आता आपण काय करायचं हे काहीच अर्णवला सुचत नसतं. अर्णव पूर्ण बॅकफुटला गेलेला असतो. त्याने पूर्णपणे गिवअपच करून टाकलेलं असतं, कारण ते मशीन त्याच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आणि खूप मौल्यवान असतं. जर आईचं ते मशीन नाही तर मी काही करू शकत नाही, आईचा आशीर्वाद नाही असं त्याचं म्हणणं असतं. पण त्यावेळी आता तिथे असलेली ईश्वरी ही त्याला म्हणत असते की चुकताय, तुम्ही चुकताय, खूप मोठी चूक करताय. अहो असं कधी असतं का की फक्त मशीन नाही म्हणून आईचा आशीर्वाद नाही? असं कधीच होत नाही अर्णव सर. अहो प्रत्येक आईचा आपल्या लेकरामागे कायमच आशीर्वाद असतोच. प्रत्येक आई आपल्या मुलांवर कधीच रागवत नसते, कधीच नाराज होत नसते. तिचा राग रुसवा नाराजी थोड्या वेळासाठी असते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मिसिंदर मला माहिती आहे हे सगळं, पण माझ्याजवळ आज आईचं ते मशीन नाही आहे, म्हणजे माझ्याजवळ आईचा आशीर्वाद नाहीच आहे ना. मग मी काय करू, मी कसं जिंकणार आहे हे कॉम्पिटिशन? तुझ्यासाठी तुला हे माहिती आहे की माझ्यासाठी ते मशीन किती मौल्यवान आहे, किती किमती आहे, आणि आज ते मशीनच माझ्याकडे नाही आहे. हे मग मी कसं करू शकणार आहे? मिसिंदर मी नाही करू शकणार, मला नाही जमणार. आईची इच्छा नसेल का मी जिंकावं अशी? म्हणून मला ते मशीन सापडलंच नाही का? म्हणून ते मशीन बिघडलं का? त्याबरोबर आता अर्णव आणि ईश्वरीला ही गोष्ट माहीत नसते की हे सगळं काही लावण्याच्या आईने केलं आहे. मग आता ईशू अर्णवला म्हणते, सर तुम्ही शांत व्हा बरं, पहिली प्लीज शांत व्हा, ऐका बरं माझं शांतपणे बसून. हे बघा, उगाचच्या उगाच असे अनाप विचार करू नका, त्यांनी तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे. मी काय म्हणते ते एकदा समजून तर घ्या. हे बघा अर्णव सर, मला असं वाटतं की तुमच्या आईची सुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही या स्पर्धेत जिंकावं. खरंच मनापासून तुम्ही असं म्हणता ना की तुमच्या आईला मी सून म्हणून पसंत आहे, तुमच्या आईचा माझ्यावर आशीर्वाद आहे. मग असं समजा मी जे बोलते ना ते तुमच्या आईच्या मनातलं बोलते, कळलं का? अर्णव सर, अहो कुठल्याच आईला आपल्या लेकराचं अपयश बघायचं नसतं. प्रत्येक आईला आपल्या मुलांना यशस्वी होतानाच बघायला आवडतं. आणि तुमच्या आईचं तर तुमच्यावर केवढं प्रेम होतं. मग मला सांगा, त्यांना कसं वाटेल की तुम्ही हरावं, तुम्ही अपयशी व्हावं? काय बोलताय तुम्ही? थोडा तरी विचार करून बोला ना. त्यावेळी मग आता इशू ही अर्णवला खूप समजावते आणि सांगते, आणि हे बघा, आता नेगेटिव्ह विचार करण्याची ही वेळच नाही आहे. आपल्याला एनी हाव पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि ही कॉम्पिटिशन जिंकायची. अर्णव म्हणतो, मिसिंदर पण. इशू म्हणते, पण, किंतु, परंतु असं तसं सगळं मनातून थोड्या वेळासाठी ना बाजूला करा आणि अगदी शांतपणे छान विचार करा आणि ठरवा की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. इशूला अर्णव म्हणतो, मिसिंदर पण मी हे करू शकेन का? त्यावर इशू म्हणते, अहो का नाही करू शकणार आहात तुम्ही? का वाटत नाही आहे तुम्हाला हे सगळं की तुम्ही करणार आहात म्हणून? अहो विसरताय का, एकदम उत्तम फॅशन डिझायनर आहे माझा नवरा, आणि ह्या एवढ्याशा गोष्टीमुळे आता गिवअप करणार आहे का? त्यावेळी अर्णव म्हणतो, गिवअप नाही ग, पण एक धाकधूक वाटते मनाला. इशू म्हणते, गरजच नाही आहे ना धाकधुकीची. त्यानंतर मग इशूने खूप समजवल्यावर आता स्पर्धेची वेळ झालेली असताना अर्णवसुद्धा आता स्पर्धेसाठी उतरलेला असतो. इशू त्याला समजावते, हे बघा, कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी आपल्याला हार मानायची नाही आहे. आपल्याला आपल्या बाजूने 100% प्रयत्न करायचे. उद्या काही झालं तरी आपल्या मनात असं राहून जाता कामा नये की आपण प्रयत्न केलेले नाही आहेत. आता इशू अर्णवला हे एवढं सगळं समजावत असताना नम्रता हे सगळं फक्त लांबून बघतच असते. नम्रताला हे सगळं बघून खरं तर खूप भारी वाटलेलं असतं. नम्रता विचार करते, वा, जिजू जर स्वतःहूनच एवढे बॅकफुटला गेलेत तर याचा अर्थ नक्कीच जिजू पूर्णपणे मनातून हरलेत, खचून गेलेत.
आणि जर ते स्वतःच खचले तर मग ही गोष्ट माझ्यासाठी खूपच जास्त चांगली आहे. जर जिजूंनी चांगलं काम केलं नाही तर ऑलमोस्ट आकाशना जिंकण्याची एक संधी तरी नक्की मिळूच शकते. बरं झालं जिजू स्वतःहूनच लो फील करतायत. ते आणखीन जास्त लो फील करायला हवं जिजूंनी. जर असंच स्वतःहूनच ते लो फील करत राहिले तर मग आकाशनं जिंकण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही आहे, असा आता ती विचार करते. आणि मग म्हणत असते, खरंच मी इतका वाईट विचार करते का? मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एवढ्या सगळ्या खालच्या थराला जावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. मला माझ्याच बहिणीच्या विरोधात उभं राहावं लागेल असंही कधीच वाटलं नव्हतं. पण नियतीनेच माझ्यासमोर जर असा डाव आणून ठेवलाय तर मी तरी काय करू? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सौदामिनी देशमुखसुद्धा एका वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये असते. कारण तिलासुद्धा हेच वाटत असतं की ईश्वरी आणि अर्णव काही जिंकू शकणार नाही आहेत. ईश्वरी आणि अर्णव हरणारच आहेत, कारण अर्णवच्या आईचं ते मशीन त्यांच्याकडे नाही आहे. पण आता इशूने हा दिलासा आणि धीर दिल्यानंतर अर्णव मात्र हरण्याऐवजी आणखीन जास्त जोमाने उठून उभा राहतो. आणि आता त्याच्या आईची कंपनी वाचवण्यासाठी तो जी जान लावून मस्त ड्रेस डिझाईन करत असतो. आता अर्णवला हे ड्रेस एवढं व्यवस्थित डिझाईन करताना बघून मग मात्र कुठेतरी सौदामिनी देशमुखसुद्धा जराशी घाबरते. ती विचार करते, बापरे, खरोखर ह्या अर्णवने तर अगदी उत्तम क्वालिटीचं फॅब्रिक घेऊन अगदी उत्तम आणि व्यवस्थित ड्रेस डिझाईन केला. जर ह्याचाच ड्रेस सिलेक्ट झाला तर सगळी वाट लागू शकेल. काहीही झालं तरी याचा ड्रेस सिलेक्ट होता कामा नये. मला काहीतरी करावंच लागेल. पण काय करू, कसं करू, काय करता येऊ शकतं, हा विचार सौदामिनीच्या डोक्यात सुरू असतो. सौदामिनी स्वतःच्या कंटेस्टंटना मोटिवेट करायचं सोडून अर्णवला डिमोटिवेट करण्याच्या मागे जास्त पडलेली असते. ती विचार करते की आता एकच पर्याय आहे, ते म्हणजे देवसरे. देवसरेंना जास्तीचे पैसे चारण्याची वेळ आलेली आहे. मग आता लगेचच ती देवसरेंकडे येते आणि त्यांना म्हणत असते, देवसरे, तुम्हाला माहिती आहे ना पुढे काय करायचं आहे ते? ईश्वरी आणि अर्णवला जिंकू द्यायचं नाही. निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे. त्याबरोबर देवसरे म्हणत असतात, मॅम, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण आता मात्र मी तुमची काही मदत करू शकणार नाही आहे. हे बघा, जर ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनीही चांगलं परफॉर्म केलं ना तर मात्र त्यांना बक्षीस मिळणं हे साहजिक आहे. आणि यात मला नाही इंटरफेअर करता येणार, कारण निकाल हा जजेस देणार आहेत आणि त्यांच्यापुढे मी नाही ना जाऊ शकत. आता मग मात्र तो म्हणतो, माझे हात बांधले गेलेत. तर तोपर्यंत आता वेळ संपलेली असते. सगळ्यांचे ड्रेस डिझाईन करून झालेले असतात. आता एकापेक्षा एक फॅब्रिक, एकापेक्षा एक स्टाईल, एकापेक्षा एक आयकॉनिक आयडियाज, खूप काही वेगळं वेगळं आता पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना इथे पाहायला मिळतं. मग जजेस म्हणतात, वाव, रिअली इट्स अन अमेझिंग. खरंच सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलेत आणि सगळ्यांनीच काहीतरी नवीन, काहीतरी युनिक आणि काहीतरी फॅशनेबल ट्राय केलं आहे. आणि सगळ्यांचेच ड्रेसेस खूप छान आहेत. पण शेवटी विनर कोणीतरी एकच असायला हवा ना. आणि आता आम्ही विनर जाहीर करतो आहे. आणि आजच्या आपल्या स्पर्धेचा विजेता असणार आहे, स्पर्धेचा विजेता मिस्टर अँड मिसेस राजेश शिर्के. त्याबरोबर आता मग मात्र सगळे टाळ्या वाजवतात, ईश्वरी अर्णवचं अभिनंदन करतात. तर इकडे आता लावण्याच्या आईचा मात्र चेहरा पडलेला असतो. मग ईश्वरी ही आता लावण्याच्या आईला म्हणत असते, खूप प्रयत्न केलेत ना तुम्ही आम्हाला मागे खेचण्यासाठी, आम्हाला हरवण्यासाठी, पण काहीही झालं ना तरी तुमच्यासारखी बाई आम्हाला कधीच मागे आणू शकणारच नव्हती. कारण माहिती आहे का? कारण आमची बाजू सत्याची होती आणि सत्याची बाजू आहे ना कधीच डगमगू शकत नाही. सत्य कधीच हारत नाही, कारण सत्यामध्ये कायम जिंकण्याची आणि कायम पुढे धावत राहण्याची धमक असते. आणि खोटं आहे ना, कितीही खरं करून रचण्याचा प्रयत्न केला ना तरी शेवटी कुठेतरी जाऊन ते पाय अडकळून पडतंच. त्यामुळे पुन्हा आमच्या नादी लागू नका. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी नम्रता असते ती पण खूप जास्त नर्वस झालेली असते. ईश्वरी आणि अर्णव जिंकल्याचा तिला अजिबातच आनंद झालेला नसतो. ती विचार करते की शिट, काहीच उपयोग झालेला नाही आहे. एवढं सगळं करूनसुद्धा माझ्या हाती काहीही लागलेलं नाही आहे. मी मात्र पुन्हा एकदा हरलेलीच आहे. काय उपयोग झाला या सगळ्याचा?
शी, मला ना आता आता कळत नाही आहे की ईश्वरी आणि अर्णवच्या बाजूने देव एवढा ठाम का असतो. देवाने त्यांचं नशीब कसं लिहिलं आहे की कधीच ते लोक हरत नाहीत. आणि माझ्या बाबतीत नेहमी असं का होतं. मी का नेहमी हरते. का का मी इशूच्या पुढे जात नाही का, असं नम्रता स्वतःलाच दोष देत असते. त्यानंतर सगळेजण घरी आलेले असतात. आता घरी आल्यावर मग इकडे घरातले सगळेच इशू आणि अर्णवचं अभिनंदन करतात, कौतुक करतात आणि फायनली आता सगळं आपल्या बाजूने झालं आहे, आपण आपली कंपनी सहज सोडवू शकतो असं सगळं म्हणत असतात. त्यावेळी इशू म्हणते, हो ना, त्या सौदामिनी देशमुखला असं वाटत होतं की आपण आपली कंपनी नाही वाचवू शकणार. पण तिला कुठे माहिती होतं की राजे शिर्के कुटुंबांमधली एकीच राजे शिर्केंना कायम वरती आणू शकते. तिने खूप मोठी चूक केली की आपल्याला कमी समजलं. त्यावर आकाश म्हणतो, आपल्याला नाही वहिनी, तुला आणि दादाला कमी समजलं. तिला वाटत होतं की ती जिंकेल, पण तिला माहीत नव्हतं की तिने पंगा कोणाशी घेतला आहे ते. खरं सांगू का तुम्हा दोघांना, मला तर खात्रीनिशी माहीतच होतं की ही स्पर्धा काहीही झालं तरी तुम्हीच दोघं जिंकणार. त्यावर इशू म्हणते, का हो भाऊजी असं का. त्यावर आकाश म्हणतो, कारण दादाचा पूर्वीपासून एक रूल आहे, म्हणजे अगदी आम्ही लहान होतो ना तेव्हापासून दादा जे ठरवतो तेच करतो. काय दादा, बरोबर ना. अर्णव फक्त खाली बघून असतो. त्यानंतर मग आता हे सगळं ऐकून नम्रताला मात्र राग आलेला असतो. नम्रता मनात म्हणत असते, बास बास बास, पुरे करा आता कौतुक सोहळा. कौतुक ऐकून कान इटले माझे. त्यानंतर नम्रता रागारागात खोलीत निघून जाते. आकाशही तिच्या मागे आलेला असतो. आकाश म्हणतो, दादा आणि ईश्वरी जिंकले, खरंच खूप भारी झालं ना. आता आपली कंपनी आपण परत मिळवू शकतो. त्यावेळी नम्रता म्हणते, आकाश, ते दोघं जिंकलेत याचा आनंद दिसतोय मला तुमच्या चेहऱ्यावर, पण आपण हरलो याचं काही दुःख वगैरे आहे का. त्यावर आकाश म्हणतो, नम्रता, अगं दुःख करायची काय गरज आहे. नाही, आपण हारलो हे वाईट झालंच, पण आपण हे सगळं कशासाठी करत होतो. आपलं सात्विक फॅशन्स वाचवण्यासाठी ना. मग जर आता दादा आणि ईश्वरी जिंकलेत तर मग ते आपलं सात्विक फॅशन्स वाचवतील. असं असो किंवा तसं असो, आपला मोटिव्ह तर साध्य झाला आहे ना. आपण तर सात्विक फॅशनसाठीच करत होतो हे सगळं. त्यावेळी नमू म्हणते, आकाश, दादा इशू सात्विक फॅशन, दादा इशू सात्विक फॅशन. बास, तुमचं संपूर्ण आयुष्य या सगळ्या भोवतीच गोल फिरतंय का. तुम्हाला तुमचं असं काही अस्तित्व आहे की नाही. आजचा हा लढा आपल्या अस्तित्वासाठी होता, ह्या घरातलं आपलं स्थान मिळवण्यासाठीचा होता, म्हणून जिंकायचं होतं मला. पण तसलं काय कसलं तुम्हाला पडलंय. त्या सगळ्या व्यतिरिक्त तुम्हाला मात्र फक्त इशू आणि जिजू एवढंच पडलंय, एवढंच दिसतंय ना तुम्हाला. आकाश, त्यांच्या दोघांच्या पलीकडे ना जाऊन कधीतरी आपला विचार करा. मग मात्र आकाश आणखीन भडकतो आणि तू आम्हा दोन भावांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस असं नम्रताला ओरडतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे लावण्याची आईसुद्धा खूप चिडलेली असते आणि तीसुद्धा आदळापट करत असते, संताप व्यक्त करत असते. तर खोलीत आल्यानंतर इशू अर्णवला म्हणते, काय म्हटलं होतं ना मी तुम्हाला, जिंकणार तर आपणच जिंकणार म्हणून. अर्णव सर, अहो आई आहे तुमच्या पाठीशी आशीर्वाद नाही असं कसं होईल. इतकं प्रेम केलं आहे त्यांनी तुमच्यावर. मग लक्षात ठेवा, तुम्ही जिथे कमी पडत असाल ना तिथे तुमची आई कायम तुमच्या मागे उभी राहील, आणि मी तर आहेच तुम्हाला साथ द्यायला. त्यावर अर्णव म्हणतो, तेच आईचा आशीर्वाद तर होताच, पण मी सिंदूर हे सगळं जे शक्य झालं ना ते फक्त आणि फक्त तुझ्या साथीमुळे, तुझ्या सोबतीमुळे. जर तू नसतीस ना आज माझ्यासोबत तर मी काहीच करू शकलो नसतो. त्यावर इशू म्हणते, असं काय बोलताय तुम्ही. अहो, टॉपचे फॅशन डिझायनर आहात तुम्ही, एवढं मोठं सात्विक फॅशन्स तुम्ही रन करता आणि असं म्हणताय. त्यावर अर्णव म्हणतो, हो आहे ना, मी टॉपचा डिझायनर आहे, मी एवढी मोठी कंपनी रन करतो, सगळं बरोबर आहे तुझं, पण त्याबरोबर मी एक माणूस आहे. माझ्याही शरीरात एक हळवं मन आहे आणि ते मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. त्याला तू आधार दिलास ना, म्हणून हे शक्य झालं. तू सोबत होती, तुझी साथ होती म्हणून. त्यावर इशू म्हणते, माझी साथ कायमच असणार आहे तुम्हाला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, मरतानासुद्धा. त्यावर अर्णव लगेच तिच्या ओठांवर हात ठेवतो आणि तिला नकारार्थी मान खुणावतो आणि पुन्हा असं बोलू नको असं सांगतो. दोघंही जणं एकमेकाच्या नजरेत पार हरवून गेलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.